यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप बंडखोर नितीन भुतडांकडून उमेदवारी अर्ज हा मागे घेण्यात आलाय। निवडणूक यामुळे बिनविरोध होणारे भाजप नेते मदन येरावार यांच्या उपस्थितीत भुतडांची मनधरणी करण्यात यश आले। शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे आता बिनविरोध यामुळे निवडले जाणार आहेत। तेव्हा या घडीची एक महत्त्वाची बातमी, अवघा 1 तास उरलेला आहे अर्ज मागे घेण्यासाठी आणि अशातच आता अनेक ठिकाणी ज्या बंडखोरांनी बंडखोरी केलेली होती त्यांची मनधरणी करण्यामध्ये काही ठिकाणी यश आलेलं आहे, तर काही ठिकाणी अद्यापही बैठका सुरू आहेत। हाय व्होल्टेज ड्रामा अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यातच ही महत्त्वाची आलेली अपडेट यवतमाळमधून। यवतमाळ विधान परिषदेमध्ये भाजपचे बंडखोर नितीन भुतडा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता निवडणूक बिनविरोध होणार आहे। तेव्हा भाजपचे नेते मदन येरावार यांनी भुतडा यांची मनधरणी केलेली होती आणि यामध्ये त्यांना यश देखील मिळालेलं आहे आणि यामुळेच शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे बिनविरोध निवडले जाणार आहेत। एकीकडे ठाण्याची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे विधान परिषदेची आणि त्या पाठोपाठ आता यवतमाळमध्ये देखील आता शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे बिनविरोध निवडले जाणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय। नाही, मी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी मी सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीचा समर्पित कार्यकर्ता आहे। पार्टी जे निर्देश देते त्या निर्देशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण आणि आमचे नेते, आमचे सर्वस्व माननीय मदनभाऊ येरावार यांनी आदेश दिला की आपल्याला या ठिकाणी नामनिर्देशन पत्र मागं घ्यायचं आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माझं मागं घेतलेलं आहे। महायुतीचा जो धर्म आहे तो धर्म पाळण्याचे आदेश वरिष्ठाकडून प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी माझं नामनिर्देशन पत्र मागे घेतलं आहे। गेले 2 दिवस झाले तुम्ही मुंबईत सीएम साहेबांची भेट झाली आहे, प्रदेशाध्यक्षांची भेट झाली, नेमकी कशा पद्धतीने मनधरणी करण्यात आली? नाही, कुठचीही मनधरणीचा प्रश्न नाही, मनधरणी करण्याचं काही कारण नाही। मी पहिले सांगितलेलं आहे, मी चौकटीत काम करणारा कार्यकर्ता आहे। पार्टी जे निर्देश देते त्या निर्देशाप्रमाणे काम करणं हे माझं कर्तव्य आहे। पार्टीने निर्देश दिले की आपण नामनिर्देशन पत्र मागे घ्या, मी नामनिर्देशन पत्र मागे घ्या। तेव्हा पक्षाकडून आदेश आल्यामुळे मी माघार घेतल्याचं भुतडा यांनी सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।